पुढे जाऊयात. आमदार सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर आता प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. प्राजक्ता माळीने राज्यातील जनतेचे आभार मानलेत. कठीण प्रसंगात पाठीशी उभं राहिल्याबद्दल तिने आभार मानले. की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली. खूप खूप धन्यवाद. गेल्या 2 दिवसांपासून आणखी 2 मुद्दे फार चर्चिले गेले. मी त्याबद्दलही या निमित्तानं बोलू इच्छिते. मी पत्रकार परिषदेतही म्हटलं होतं की धस साहेब बोलले त्यामुळे आज मला पत्रकार परिषद घ्यावी लागली. ते नसते बोलले तर आज मी तुमच्यासमोर नसते. त्यामुळे कुठलंही आंदोलन, कुठलाही मोर्चा, कुठलीही मोहीम त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा माझा हेतू नव्हता. माझ्या मार्फत कोणा दुसऱ्याचाही हा हेतू नव्हता. हे इथे मी नमूद करू इच्छिते, जाहीर करू इच्छिते, क्लिअर करू इच्छिते. आणि खरोखरीच धस सर बोलले नसते तर आज मला हे सगळं करायची काही गरजच पडली नसती. त्यामुळे कोणीही त्यातून कुठलाही गैरअर्थ काढू नये. माध्यमांचेही मनापासून आभार की त्यांनी हा विषय हाताळताना संवेदनशीलता दाखवली. खूप खूप धन्यवाद.